विद्यार्थ्याच्या जीवनात गुरुकुलचं कार्य वाळवंटातल्या ओएसिस सारखं आहे. प्रतिकूलतेतच माणूस कणखर बनतो आणि जीवन प्रवास अधिकाधिक फुलवत जातो. याचं उदाहरण म्हणजे गुरुकुलचा प्रवास. असे विचार श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष माननीय महेशजी सूर्यवंशी यांनी काढले. गुरुकुलच्या 16 सन्मानाचा, गुरुकुल परंपरेचा या पुरस्कार प्रदान समारंभात ते बोलत होते. दिवसभरातील 10 मिनिटे तरी आपण उपासना केली पाहिजे. उपासनेचा हा संस्कार गुरुकुलातून घडतोय. खूप उत्तम परंपरा सांभाळण्याचे कार्य घडतंय. गुरुकुलच्या विद्यार्थ्यांमध्ये संस्कारांची लवचिकता आढळते. रंगमंचावरील संस्कार सुद्धा गुरुकुलनी खूप अचूक घडवले आहेत. हे रंगमंचावर वावरणाऱ्या विद्यार्थी कलाकारांच्या कलेतून लक्षात आले. गुरुकुल विद्यार्थ्यांना घडवत आहेच, पण सध्याच्या ज्ञानदानाच्या कार्यपद्धतीत गुरुकुलच्या या रोल मॉडेलने शिक्षक घडवण्याचं काम देखील करावं. कारण भविष्यात असे शिक्षक निर्माण होणे ही काळाची गरज असेल, असे उद्गार देखील महेश सूर्यवंशी यांनी काढले. गरज आहे. 10 मिनिटांनी का होईना उपासना जर आपण केली तर आपलं मन स्थिर व्हायला निश्चित मदत होते आणि नेमके काय निर्णय घेतले पाहिजे याला आपल्याला उपयोग होऊ शकतो. कारण आता जी सगळी चंचल पिढी झालेली आहे आणि त्यांचा जो पेशन्स आहे हा रील सारखा 30 सेकंदाचा फक्त राहिलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला या उपासनेची खूप मोठी गरज आहे आणि त्यासाठी अशी जी गुरुकुल सारखी जी संस्कार केंद्र आहेत याची व्याप्ती वाढवण्याची खूप मोठी गरज आहे. सरांना मी विनंती करेन की सरांनी त्यांचं कार्य हे पहिली ते ग्रॅज्युएशन पर्यंत सुरू ठेवलेलं आहे, परंतु सर पुढच्या काळामध्ये आपण शिक्षक घडवण्याचं कार्य करावं असं मला प्रकर्षाने वाटतं. कारण आपल्यासारखी माणसं ही शिक्षकांच्या रूपात घडवणं म्हणजे पुढच्या अनेक पिढ्यांना त्याचा उपयोग होऊ शकतो आणि आपल्या भारत देश हा जो आपण काय विश्वगुरु म्हणण्याचं जे स्वप्न पाहतोय, आत्मनिर्भर होण्याचं पाहतोय आणि भारतीय संस्कार रुजला पाहिजे. कॉस्मॉस बँकेचे संचालक श्री उदय लेले यांनी गुरुकुलच्या 40 वर्षे कार्य करण्याच्या सातत्याची प्रशंसा केली. सातत्याने अनेक गोष्टींना वेगळं रूप येतं हे गुरुकुलात शिकता येतं. गुरुकुलमध्ये शिकलेला विद्यार्थी तू कोणत्या कुलाचा असं जेव्हा विचारलं जाईल तेव्हा मी गुरुकुलातला हे सांगताना त्याचा अभिमान, त्याची शक्ती, त्याचं तेज आपण प्रत्येकाला प्रकर्षाने दिसून येईल यात शंका नाही. सामर्थ्य आहे चळवळींचे जो जे करील तयांचे, परंतु तेथे भगवंताचे स्थान हवे. इथे गुरुकुलात भगवंताचे स्थान आहे. सद्गुरु गजानन महाराज आणि मंगलमूर्ती मोर्याचा आशीर्वाद आहे. म्हणूनच केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर अनेक आर्थिक अडचणींना तोंड देत असताना गुरुकुल आपल्या कार्यात सातत्य ठेवून पुढे जात आहे. सामर्थ्य आहे चळवळीचे जो जे करेल तयाचे, परंतु त्याचे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. गजानन महाराजांच्या त्या दिवशी ते माझ्याकडे आले आणि गजानन महाराजांचं एक कार्यक्रम, त्यांचा त्या कार्यक्रमात तो एक कार्यक्रम आहे. माझे तिथे सद्गुरू आहेत. मी दरवर्षी शेगाव जातो 35 वर्ष आणि त्यामुळे मला ती एक नाळ अशी जोडली गेली. कारण मला त्यांना मी म्हणत होतो की कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे हे एवढा मोठा तुमचा कार्यक्रम आहे, म्हणजे आता यामध्ये कार्यक्रम पाहिला या 9:30चा इथे कार्यक्रमाचे सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. कारण की शेवटी आपण सर्व राष्ट्रभक्तीने भोगलेले आहोत. त्यांनी केलेलं त्याग आणि समर्पण ही आपल्या मनाची भावना आहे आणि ती आपण कायम जागरूकपणे जागत असतो. या सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत असताना सर्वप्रथम ज्यांना जे हे पुरस्कार मिळाले, पुरस्कारांची माहिती आपल्याला त्यांनी व्हिडिओ पण दिली आणि इथे सांगितली, त्या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. गुरुकुल परिवारातर्फे पुरस्कार दरवर्षी दिले जातात. त्यावर एक नजर टाकल्यात आणि सहज लक्षात आलं की किती मोठं कार्य ही लोक करत आहेत. 40 वर्ष एखादा सातत्याने कार्यक्रम करणं आणि त्याकरता नुसतंच तुम्हाला इच्छाशक्ती उपयोग नाही, आर्थिक विषय पाठवण्याचा फार मोठा आहे, परंतु जी आपली भावना आहे अंतरी तीच आपण चांगल्या प्रकारे जर ठरवलं की मी करणार तर समाज मागे उभा राहतो. तुमची इच्छाशक्ती तुम्हाला काम करायला नक्की चांगली लोक त्याच्यात पार्टिसिपेट होतात आणि ते त्यांचाही हातभार नक्की लावतात. सर मलाही पुढच्या काळात तुमच्या या संस्थेशी निश्चित अशा पद्धतीचं निगडीत व्हायला नक्की आवडेल. कारण का सर्व समाज त्यांनी याच्यात अकॉमेंट केलाय बघा. म्हणजे आई, वडील, शिक्षक, विद्यार्थी या सारा समाज घडवणाऱ्या घटकांना प्रोत्साहन मिळावं या हेतूने हे पुरस्कार दरवर्षी दिले जातात.
मी गुरुकुल संस्थेला त्यामुळे मनापासून आवर्जून धन्यवाद देतो आणि त्यांच्या उत्तम कार्यक्रमाचा त्यांचे आभार मानतो. शैक्षणिक उपक्रम, सामाजिक उपक्रम, कलात्मक उपक्रम, धार्मिक, आध्यात्मिक उपक्रम असे उपयुक्त कार्यक्रम ही संस्था गेल्या अनेक वर्ष आयोजित करत आहे. उत्तम माणूस आणि सुजाण नागरिक घडवणारी मोठी चळवळ गुरुकुलाने उभी केली आहे असं मला वाटतंय. तुम्ही कोणत्या कुलातले असं जेव्हा विचारलं जाईल जात असेल तर मला असं वाटतं या संस्थे निगडीत असलेली प्रत्येक व्यक्ती अभिमानाने सांगत जाईल की मी गुरुकुलातला, आणि हा एक खऱ्या अर्थाने जोडला जाणारा धागा आहे असं मला वाटतं. आपली परंपरा. या सन्मान सोहळ्यात शहीद भरत कुमार साठे यांच्या वीरपत्नी लक्ष्मीताई साठे आणि RCMच्या निवृत्त उपमुख्याध्यापिका कालिंदीताई दाणी यांना मायमाऊली पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी कार्य करणाऱ्या मॉडर्न हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या सौ रोहिणीताई काळे यांना विद्यालंकार पुरस्कार, तर शिशु मंदिरच्या शालाप्रमुख सौ राधिकाताई गोखले यांना विद्या संस्कार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राजेंद्र रामचंद्र कुलकर्णी यांना गुरुकुल पुंडलिक पुरस्कार, तर वेदपाठ शाळेतील कुमार राहुल जोशी आणि कुमार सर्वेश दातार यांना याज्ञिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गुरुकुल निबंध लेखन स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. निबंध लेखनात सौ वनिता श्रीकांत कुरणे यांना विशेष पारितोषिक मिळाले. तसेच गुरुकुल अकॅडमीमध्ये असलेल्या काही बक्षिसांचे वितरण याप्रसंगी करण्यात आले. राधाबाई सायगावकर सर्वांगीण कौशल्यासाठी इयत्ता 10वीतील कुमारी आर्या जोशी हिला पारितोषिक मिळाले, तर वैशाली देशपांडे स्मृती प्रित्यर्थ कुमारी अद्विका बैकर हिला पारितोषिक प्राप्त झाले. शिक्षणासाठी विशेष मदत देणारे राधिका कृष्णाजी जोशी हे पारितोषिक स्वरा बाळापूरकर या 11वीतल्या विद्यार्थिनीला देण्यात आले. गुरुकुल परिवारातर्फे दरवर्षी पद्मजा पद्माकर पत्रलेखन स्पर्धा घेतली जाते. या पत्रलेखन स्पर्धेत पुरुषांसाठीचे पद्माकर गुळुमकर पारितोषिक नितीन तांबे आणि वैनते गद्रे यांना देण्यात आले, तर महिलांसाठी देण्यात येणारे पद्मजा गुळुमकर पारितोषिक हे शमिका ठकार आणि अंजली शेलार यांना देण्यात आले. तसेच गुरुकुलात शिक्षण प्राप्त केलेल्या आणि आता उत्तम कार्य करणाऱ्या 2 विद्यार्थ्यांना दरवर्षी गुरुकुल गौरवाने सन्मानित करण्यात येते. यावर्षी सौ सारिका रायकर शिंदे आणि श्री कुणाल सुनील शिंदे यांना गुरुकुल गौरवाने सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. गुरुकुलचे अध्यक्ष श्री उदय ठकार, श्री विनायक पंढरपुरे, विश्वस्त राजाभाऊ देशपांडे, सुनील शिंदे, शरद काळे तसेच गुरुकुल युवा शक्तीचे अनेक सदस्य उपस्थित होते. समाजभूषण पुरस्कार मिळालेल्या श्री सुनील शिंदे यांचा या प्रसंगी विशेष सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुण्यांचा परिचय सौ नेत्राताई विद्वत आणि श्री विनायक पंढरपुरे यांनी करून दिला, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हे शमिका ठकार हिने केले. याचबरोबर हे बातमीपत्र इथे संपलं. अवश्य पाहत रहा गुरुकुल न्यूज पुणे.